नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे लर्नेक्स मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मवर. आज आपण इयत्ता 5वी नवोदय स्वाध्याय 1.1 हा बघणार आहोत आणि प्रत्येक गणितासोबत येणारी संकल्पना आपण समजून घेणार आहोत. जसं की गणित जर बेरजेचं असेल तर बेरीज म्हणजे काय, चढत्या क्रमाचा असेल तर चढता क्रम म्हणजे काय. तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण घटक समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. प्रश्न पहिला, 7, 5, 3, 3, 5, 7 ही संख्या पुढीलपैकी कोणती? आता ही संख्या आपल्याला खाली दिलेल्या संख्यांमध्ये कोणती आहे ते वाचायचं अक्षरामध्ये. ठीक आहे, बघा 753, 357 अशा पद्धतीने आपण ही संख्या वाचत नाही. त्यानंतर 753 हजार 357. आता इथं बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष आहे, पण कोणत्याही पर्यायामध्ये लक्ष नाही, म्हणून आपल्याला 3,000, 53,000 आणि 753,000 पाहिजे. ठीक आहे, मग बघा 753,000 357 आहे, आपल्याला किती पाहिजे? 357 पाहिजे. 753,357 म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय येतो? 3. 753,000, आता 753,000 असं आपण वाचत नाही, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हे पुस्तक नवोदयचं तुम्ही सोबत ठेवायचे, त्यामध्ये तुम्हाला प्रश्न मिळून जाईल. ठीक आहे, प्रश्न दुसरा, 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आता आपण आलो मुद्द्यावर. आता आपल्याला काय करायचंय? सर्वात मोठी संख्या कशी बनवायची ते शिकायचं. ठीक आहे, बघा सर्वात मोठी संख्या बनवण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर दिलेले जे अंक आहेत त्या अंकाचा उतरता क्रम लावायचा. काय करायचं? उतरता क्रम. बघा सर्वात अगोदर घ्यायचा मोठा अंक 9, परत घ्यायचा 8, मग 6, मग 4 आणि मग 1. तर 98,641 ही झाली आपली सर्वात मोठी संख्या. पर्याय क्रमांक कुठे? पर्याय क्रमांक आहे बी. आलं लक्षात? आता जर आपल्याला सर्वात लहान संख्या विचारलं, ही झाली मोठी. जर आपल्याला विचारलं असतं सर्वात लहान, तर अशा वेळी काय करायचं? संख्यांचा चढता क्रम करायचा. काय करायचं? संख्यांचा चढता क्रम. बघा तर 1, 4, 6, 8 आणि 9 म्हणजे 14,689 ही संख्या सर्वात लहान तयार झाली असती. अंक परत वापरायचे नाही आणि एकदाच वापरायचे. ठीक आहे, जर याच्यामध्ये शून्य आला तर काय होईल हे आपण पुढील उदाहरणामध्ये समजून घेऊयात. चला पुढं, प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो? किमान 6 अंकी आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे? आता या ठिकाणी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. किमान म्हणजे लहान, किमान म्हणजे लहानात लहान, तिच्याहून लहान संख्या नसली पाहिजे, आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. आता लक्षात घ्या, इथं आपण उदाहरण 3 सोडवायलो ना. कमाल म्हणजे बघा, किमान म्हणजे लहान आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. ठीक आहे, बघा गणित दिसते, मोठ्यात मोठी. मग आता किमान सर्वात लहान 6 अंकी संख्या कोणती आहे? सर्वात लहान संख्या ह्या कशा असतात? त्यांच्यामध्ये शून्य असतो. काय असतो? शून्य. मग 6 अंकी बनवण्यासाठी 1, 2, 3, 4, 5 आणि 1. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 1 लक्ष ही किमान 6 अंकी संख्या आहे, सर्वात लहान. ठीक आहे, आणि दुसरं काय आहे? कमाल 4 अंकी संख्या, सर्वात मोठी 4 अंकी संख्या. मोठ्यात मोठ्या संख्या ह्या 9 ने सुरू होतात आणि 9 ने संपतात. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9,999. आता या दोन्ही मधील फरक काढायचा. फरक कसा करायचा? फरक काढायचा वजाबाकी करून. बघा 1 लक्ष वजा 9,999 एकक कडून लिहायचे. 9, 9, 9 आणि 9. आता या ठिकाणी अजून एक सराव होईल आपला शून्याच्या वजाबाकीचा. बघा शून्यामधून 9 जात नाहीत, म्हणून हा शून्य दशकाकडे गेला, हा शतकाकडे गेला, हा शतकाकडे गेला,
सॉरी 1000 आणि हा 10,000 आणि हा लक्षकडे. आता लक्षनं काय केलं, स्वतःजवळ काहीच न ठेवता शून्य ठेवला आणि याला 1 दिला. याच्या जो 10 झाले, मग यानं 10 मधले 9 स्वतःजवळ ठेवून 1 याला दिला. याने सुद्धा 9 स्वतःजवळ ठेवून 1 याला दिला. याने सुद्धा 9 स्वतःजवळ ठेवून 1 याला दिला. याने सुद्धा 9 स्वतःजवळ ठेवून 1 याला दिला. 10 मधून 9 गेले, 1 उरला. 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0, 9तून काहीच नाही गेलं 9. बघा फरक किती आला? फरक आला 90,001. पर्याय क्रमांक आहे आपला 3. पर्याय क्रमांक 3. समजलं? चला पुढच्या उदाहरणाकडे वळूयात. बघा प्रश्न क्रमांक 4. दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? किमान म्हणजे लहान. किमान म्हणजे लहान. 9 दशमस्थानी पाहिजे. आता बघा इथे इथे आणि इथे आणि इथे चारही संख्यांमध्ये दशकस्थानी 9 आहे. मग किमान म्हणजे लहान शोधा. इथे 2000 आहे, इथे 2000 आहे, ह्या दोन कटल्या. आता उरली 1000 आणि 1200. मग 1000 लहान आहे का 1200? तर 1092 ही संख्या लहान. म्हणून पर्याय क्रमांक ए. आलं लक्षात? काही उदाहरणं सोपी असतात. त्यानंतर पुढचं प्रश्न क्रमांक 5. 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. 5555. तर बघा 5000 म्हणजे आता या ठिकाणी आपण पाहूत. एकक, दशक, शतक आणि हजार. मग किती हजार पाहिजे आपल्याला? 5000. कितीशे? 500 आणि 55. बघा ही संख्या शोधा आणि आपलं उत्तर मिळून जाईल. 5555. पर्याय क्रमांक डी. आलं लक्षात? पुढे बघा प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो? कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे? कमाल म्हणजे परत तेच, कमाल म्हणजे मोठी आणि किमान म्हणजे लहान. आता सर्वात मोठी पासून सर्वात लहान संख्या शोधू. ठीक आहे. आता सर्वप्रथम पहा की सगळ्या संख्या ह्या 5 अंकी आहेत का? बघा बरोबर आहे. सर्व संख्या कशा आहेत? 5 अंकी. मग सर्वप्रथम विचार करायचा सर्वात शेवटच्या अंकाचा. आता इथं 80,000, इथं 10,000, परत इथे 80,000. मग मोठ्याकडून लहानाकडे चाललो का नाही? पर्याय क्रमांक 1 कटला. इथे बघा 10,000, 60,000, लहानाकडून मोठ्याकडे चाललो. किमान ते कमाल हे पण कटलं. त्यानंतर 80,000, 80,000, पण इथं 81, इथं 82, हे मोठं आहे, पुन्हा कटला. शेवटचा पर्याय बघा 80,000, 80,000, 82,000, 81,000, 63,000, 13,000. म्हणजे मोठ्यात कमालकडून किमानकडे. पर्याय क्रमांक ड. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे. विषम संख्या. आता लक्षात घ्या इथं 3 संकल्पना क्लिअर करायच्यात. 0 असताना संख्या बनवायची, त्यानंतर कशी बनवायची तर लहानात लहान बनवायची आणि ती विषम बनवायची. आता सर्वप्रथम समजून घ्या विषम संख्येच्या एकक स्थानी कोण पाहिजे? आपल्याला पाहिजे 1, 3, 5, 7 किंवा 9. ठीक आहे. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी कोण पाहिजे? या 3 पैकी. आता लहानात लहान संख्या बनवण्यासाठी आपण शिकलो होतो की आपल्याला काय करायचंय तर चढता क्रम लावायचा. कसा क्रम लावायचा? चढता. पण आता याच्यामध्ये एक 0 आहे. काय आहे? एक 0 आहे. मग 0 असल्यामुळे काय होईल तर आपल्याला 0 2 नंबरला घ्यायचा. कसा बघा. आधी एक संख्या बनवू नंतर उत्तर शोधू. संख्या अशी बनणार 1, 0, 3, 4 आणि 5. ठीक आहे. आता आपल्याला बनवायची लहानात लहान. कशी बनवायची? लहानात लहान विषम संख्या. आता पहा बरं 1 पेक्षा 10,000 पेक्षा लहान होऊ शकत नाही, कारण 3 घेतला 30,000 होईल. म्हणजे हे बरोबर आहे. 300 पेक्षा लहान या दोन्हीतलं कुणीच नसणार आहे. आणि 45 जर 5 इकडे घेतले तरी सुद्धा काय होईल? ही संख्या म्हणजे मोठी होईल.
त्यामुळे 10,345 हेच आपलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. बघा, पर्याय क्रमांक ए लक्षात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आणि या स्वाध्यायाचा सर्वात शेवटचा प्रश्न पहा. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा. आता प्रश्नाला थोडं दुर्लक्षित करून इथे बघा, प्रत्येक ओळ ही आडवी ओळ आहे, प्रत्येक स्तंभ हा उभा स्तंभ आहे आणि प्रत्येक कर्ण असा तिरपा कर्ण आहे. यांची बेरीज जर समान यायली, कशी यायली, समान, तर मग एक्स, वाय आणि झेडच्या किमती क्रमशः, म्हणजे अशा एका सोयीने एक्स, वाय आणि झेड, एक्स, वाय आणि झेड याला क्रमशः म्हणायचं. ठीक आहे. आता एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊयात. पहा, सर्वप्रथम दिलेले बघा, 9, 4, 9 आणि 2, 9 4 13, 13 आणि 2 15, याची बेरीज किती आली, 15. उभी बघा, 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, म्हणजे आपल्याला बेरीज किती आणायची, 15 आणायची. किती आणायची, 15. मग बघा, 8 आणि 1 9, 9 मध्ये किती मिळवले तर 15 होतील, 9 मध्ये 6 मिळवले तर 15 होतील. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, इथं 6 भेटले, इथं 2 आहेत, 6 आणि 2 8, 8 मध्ये किती मिळवल्यावर 15 होतील, त्यासाठी इथं 7 मिळवायचे. मग झेडची किंमत किती काढली आपण, 7. पण 7 आणि 3 10, 10 मध्ये किती मिळवल्यावर 15 होतील, तर 10 मध्ये 5 मिळवायचे, म्हणजे 15 होतील. मग बघा, पण आता उभी बेरीज आली पाहिजे. 9 आणि 5 14 आणि 1 15, बरोबर आहे. 8 आणि 5 13 आणि 2 15, बरोबर आहे. 4 आणि 5 9 6 15, बरोबर आहे. म्हणजे सगळ्या पद्धतीने विचार करता एक्स ची किंमत आली 6, वाय ची 5 आणि झेड ची 7. 6, 5 आणि 7 पर्याय क्रमांक ए. अशा पद्धतीने आपण नवोदय परीक्षेचा स्वाध्याय क्रमांक 1.1 सोडवलेला आहे. पुढच्या स्वाध्यायासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.